नमस्कार मित्र हो, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. मित्र हो, कर्नाटकाच्या निवडणुकीनं संपूर्ण भारत देशामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये वारं पलटू शकतं का, या पद्धतीचे विचारप्रवाह आता चालू झालेले आहेत. कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली गेली आणि नेमके काँग्रेसवाले कसे जिंकले याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा एका वाक्यात सांगायचा झाला तर तो सिद्धरामय्या यांनी त्या राज्यामध्ये अहिंदा हे जे समीकरण आहे हे समीकरण राबवलं, हा त्याच्यामधला मुख्य बेस आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जरी निवडणुकीमधले मुद्दे वेगळे असले तरी अहिंदा हे जे समीकरण आहे हेच निवडणुकीच्या यशाचं गमक आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. तर हे अहिंदा समीकरण थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर हे जातीय समीकरण आहे. एक प्रकारे धर्माच्या राजकारणाला जातीच्या राजकारणानं जिल्लेला हा छेद आहे. आणि म्हणून कर्नाटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 5 मोठे समूह अस्तित्वात आहेत. त्याच्यामधला सर्वात मोठा समूह लिंगायताचा, त्याच्यानंतर ओक्कालिंगा, त्याच्यानंतर दलित समाज, त्याच्यानंतर अल्पसंख्याक समाज आणि ज्याला सर्वसाधारणपणे कोणी गृहीत धरत नाही असा मागासलेला हिंदू हा नवीन शब्दप्रयोग कर्नाटकामध्ये झालेला आहे. म्हणजे जे सवर्ण हिंदू आहेत, जे नेहमीच सत्तेमध्ये दिसतात, नेहमीच वेगवेगळ्या कारणानं प्रगतिशीलच आहेत, परंतु जे नेहमीच मागासलेले आहेत अशा प्रकारचे हिंदू तर लिंगायत आणि ओक्कालिंगा यांच्याच बाजूनं गेल्या अनेक वर्षापासून राजकारण खेळत होतं कर्नाटकामधलं. तर त्याला या निमित्तानं छेद गेलेला आहे. सिद्धरामय्या यांनी मागच्या 10 वर्षामध्ये अल्पसंख्याक समुदाय असेल, दलित समुदाय असेल आणि मागासवर्गीय हिंदू अर्थात ओबीसी समुदाय असेल, या समुदायांचं एकत्रीकरण करून त्यांची काँग्रेससाठी जी बांधलेली मोट आहे ही मोट ही काँग्रेसच्या विजयाचं गमक ठरली आणि त्याला नाव अहिंदा दिलेलं आहे. अल्पसंख्याक हिंदू आणि दलित असं त्याचं हे. तर आजचा जो आपला विषय आहे की हे अहिंदा जे समीकरण आहे हे समीकरण महाराष्ट्रामध्ये लागू होऊ शकतं का. कारण काँग्रेसनी आणि शिवसेनेने विशेषतः त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू केलेली आहे की आता कर्नाटकाप्रमाणे कर्नाटकाची सूत्र महाराष्ट्रामध्ये आम्ही वापरणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये हे अहिंदाचं सूत्र पॉवरफुल होणार आहे का, आणि जर ते पॉवरफुल ठरलं तर मग महाराष्ट्राचे सिद्धरामय्या अर्थात मुख्यमंत्री 2024ला कोण असणार आहेत, हा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे. तर मित्र हो, माझ्या दृष्टीनं 2024च्या निवडणुकांमध्ये 3 मुख्य नेते हे मुख्यमंत्री होऊ शकतात असं मला वाटतंय. कारण महाविकास आघाडीमध्ये जास्त जागा मिळवण्यामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार हे मुख्यमंत्री पदावर दावा सांगू शकतात. तो एक नेता. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसेना यांच्या पारड्यामध्ये जर जनतेने मतं दिली तर देवेंद्र फडणवीस हे क्रमांक 1चे त्या पदाचे दावेदार असू शकतात. आणि आत्ता आहे त्या स्टेटसला ठेवून उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला जर जास्त जागा सुटल्या आणि त्यांच्या जागा निवडून आल्या किंवा त्यांचं महाविकास आघाडीमध्ये ठरलं तर उद्धव ठाकरे हे एक मोठे प्रबळ दावेदार आहेत. तर या 3 दावेदारांना हे जे कर्नाटकामधलं अहिंदा समीकरण आहे हे सूट होऊ शकतं का, कोणाला होऊ शकतं, कोणाला होऊ शकत नाही, याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू. सुरुवातीला आपण गृहीत धरू अजितदादांच्या दृष्टीनं चांगली परिस्थिती निर्माण झाली तर म्हणजे त्या दृष्टीनं आपण विचार करू की अजितदादांना हे सूत्र जमवता येऊ शकतं का. तर अजितदादा माझ्या मते या सूत्रामध्ये बसत नाहीत. शरद पवार हे या सूत्रामध्ये सर्वाधिक प्रभावी बसतात, परंतु शरद पवार हे त्या पदाचे दावेदार नसल्यामुळं त्या समाजावर त्यांचा तितका मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून शरद पवारांची गोष्ट वेगळी आहे, अजित पवारांची गोष्ट वेगळी आहे. अजितदादा पवार हे सरंजामशाहीचा अंश असणाऱ्या मराठा पुढाऱ्यांचे नेते आहेत, अशा प्रकारची त्यांची इमेज आहे.
आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची एक गठ्ठा मतं मिळवताना अजितदादांच्या प्रतिमेचा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितपणे फायदा होतो, परंतु इतर समाजामध्ये मात्र अजितदादांच्या या प्रतिमेचा निश्चितच तोटा होतो. आणि म्हणून मागासवर्गीय, मागासलेले हिंदू आणि दलित हे जमा करत असताना अजितदादा हे निश्चितपणे ते करू शकत नाही. त्यांना यापैकी कुठलाही फॅक्टर फेवर नाही असं मला वाटतं. म्हणून अहिंदाच्या सूत्रामधून ते पहिल्यांदा त्यांना बाजूला ठेवावं लागतं. दुसरं जे अहिंदाच्या सूत्रामध्ये बसू शकतात ते देवेंद्र फडणवीस आहेत. तर देवेंद्र फडणवीस बसू शकत होते, परफेक्ट बसू शकले असते. 2014ला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 2014च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण ओबीसी समाजानं एकमतानं भारतीय जनता पक्षाला जी मतं दिली, एक मुठीनं मतं दिली, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर विजय मिळाला, ही वस्तुस्थिती आहे. परंतु गेल्या काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षानं मराठा नेतृत्वाचा जो अनुनय चालवलेला आहे त्याचा निश्चितपणे ओबीसींना राग येतोय आणि तो आलेला आहे. म्हणजे जसं पंकजा मुंडेंना डावललं, जसं नाथाभाऊंना बाहेर काढण्यात आलं, तसं त्या समाजाचा जो वर्ग आहे तो वर्ग ओबीसींना भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस हे मोठ्या प्रमाणावर डावलत आहेत, अशा प्रकारची भावना फडणवीसांच्या निमित्तानं ओबीसीमध्ये झालेली आहे. आणि म्हणून ओबीसीचा हा वर्ग जो भारतीय जनता पक्षाकडे परंपरेनं होता तो देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनं मोठ्या प्रमाणावर उभा राहणार नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. देवेंद्रजींची एक कमजोर बाजू अशी आहे की अल्पसंख्याकांचा वर्ग त्यांना बिलकुल जुळणारच नाही आहे. आणि तिसरी कमजोर बाजू पण अशी आहे की दलितांचा पण एक वर्ग आहे जो 60-70% दलितांचा वर्ग आहे, तो पण त्यांच्या नावाला जुळणार नाही आहे. आणि म्हणून अजितदादांपेक्षा थोडंसं बरं नाव अहिंदाच्या समीकरणामध्ये बसणारं देवेंद्र फडणवीस हे असलं तरीसुद्धा त्यांना हे समीकरण महाराष्ट्रामध्ये जुळवता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता राहता ते तिसरं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर उद्धव ठाकरे हे नाव माझ्या दृष्टीनं अहिंदाच्या समीकरणामध्ये परफेक्ट बसू शकतं. त्याच्यामध्ये 2-3 कारणं महत्त्वाची आहेत आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण कसं आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा जो वोटर होता, तुम्ही शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये बघा, अगदी चंद्रकांत खैरे असतील, संजय राऊत असतील, बरेच लोक आहेत की हे ओबीसी प्रवर्गामधून छोट्या छोट्या जातींमधून आलेले आहेत. आणि म्हणून शिवसेना ही सुद्धा छोट्या जातीमध्ये वाढलेला पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष हा सुद्धा छोट्या छोट्या जातींमध्येच वाढलेला पक्ष आहे. मुंडे महाजनांनी अगदी अजित पवारांचं नाव घेऊन म्हणजे अजित पवारांच्या नावानं त्यांना विरोध करून छोट्या छोट्या जातींना बरोबर घेऊन वाढवलेला भारतीय जनता पक्ष आहे. म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा वोटर हा ओबीसी आहे. आणि विशेषतः आता ज्यावेळी शिंदे गट हा उद्धव ठाकरेंना सोडून गेला त्यावेळी मराठा समाजाचे जास्तीत जास्त आमदार फुटून गेलेले आहेत. म्हणून ओबीसी समाजाच्या मनामध्ये हा राग आहे की मराठा समाजाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला, त्याची सहानुभूती ओबीसींच्या मतामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूनं निश्चितच निर्माण झालेली आहे. दुसरी एक बाजू उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं जमेची आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षामध्ये बरोबर होते तोपर्यंत मुसलमान समुदाय त्यांचा द्वेष करत होता, तिरस्कार करत होता, विरोध करत होता. परंतु आता भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंचा पक्ष ज्या पद्धतीनं संपवलेला आहे आणि जसं जसं भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंना त्रास द्यायला पुढे येतोय आणि उद्धव ठाकरे जसा भारतीय जनता पक्षाला विरोध करतायत तसं मुस्लिम समाजाची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूनं निर्माण होते आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे ओबीसीची सहानुभूती अगदी म्हणजे पहिल्यांदा आली, त्याच्यानंतर मुस्लिम समाजाची सहानुभूती मोठ्या प्रमाणात आलेली आहे. अलीकडं सर्वे आलेत, त्याच्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त मुस्लिमांची सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेली आहे, अशा प्रकारचे पण काही रिझल्ट आलेले आहेत. तिसरा एक महत्त्वाचा जो अहिंदाचं समीकरण आहे त्याच्यामधला जो दलिताचा मुद्दा आहे तो देखील उद्धव ठाकरेंच्याच फेवरमध्ये जातो. कारण कसं आहे की प्रकाश आंबेडकरांचं आणि उद्धव ठाकरेंचं नातं हे चांगलं आहे, मैत्रीचं आहे आणि त्यांनी दोघांनीही असं सुतोवाच केलेलं आहे, संकेत दिलेले आहेत की आम्ही दोघं बरोबर असणार आहोत. अगदी महाविकास आघाडी असो नसो तरी देखील प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत.
महाविकास आघाडी जर बरोबर असेल तर त्याच्यामध्ये त्यांना अधिकच फायदा होणार आहे, तो विषय वेगळा. परंतु प्रकाश आंबेडकरांच्या निमित्तानं जे दलितांचं समीकरण आहे हे उद्धव ठाकरेंच्याच बाजूनं उभे राहतं. म्हणजे ओबीसी उद्धव ठाकरेंच्या बाजूनं उभी राहते, मुसलमान उद्धव ठाकरेंच्या बाजूनं उभे राहतात आणि दलित देखील उद्धव ठाकरेंच्याच बाजूनं उभे राहतात. म्हणून अहिंदाचं समीकरण जर कर्नाटकाचं समीकरण महाराष्ट्रामध्ये बसवायचं असेल तर त्याला सर्वात लायक जो चेहरा आहे तो उद्धव ठाकरेंचा आहे. याच्यामध्ये अजून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा बहुतेक कोणाला तो माहीत नसतो, तो मी सांगतो की उद्धव ठाकरेंचा जो समाज आहे, म्हणजे उद्धव ठाकरे हे सर्वसाधारणपणे ब्राह्मण म्हटले जातात, परंतु उद्धव ठाकरे हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू या जमातीचे आहेत. आणि ही कायस्थ प्रभू ही जात ब्राह्मणामध्येही गृहीत धरली जात नाही आणि क्षत्रियामध्येही गृहीत धरली जात नाही. ती एक वेगळा समूह आहे, त्याला एक वेगळा इतिहास आहे. परशुरामांनी कधीतरी पृथ्वी निक्षत्रिय करायचं ठरवलेलं असताना क्षत्रियाचा शेवटचा राजा चंद्रसेन, तर त्याची पत्नी गरोदर होती. तर त्या चंद्रसेनचा वध परशुरामांनी केल्यानंतर ती एका आश्रमामध्ये गरोदर असताना आश्रयाला गेली. तर ते परशुरामाला कळालं की ही इथे लपलेली आहे म्हणून. ते परशुराम तिथं गेले आणि त्या ऋषीला म्हणले की तिला मला मारायचं, तू माझ्या हवाली कर. त्यावेळी ऋषींनी परशुरामाला कन्व्हिन्स केलं की माझ्या आश्रमाची परंपरा इथे तिला धक्का पोचेल, तुम्ही असं करा, दुसरं काहीतरी सांगा, कृपा करून तिला मारू नका, ती गरोदर आहे. आणि तिथे परशुरामांनी तिला सोडून दिलं. पण त्या ऋषीला एक अट घातली की हा जरी क्षत्रियाचा पुत्र जरी झाला तरी त्याला क्षत्रियाचे संस्कार तुम्ही द्यायचे नाहीत, त्याला ब्राह्मणासारखं वाढवायचं. म्हणून ते म्हणजे शरीराने क्षत्रिय आहेत आणि संस्कारानं ब्राह्मण आहेत. म्हणून चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंना वैदिक ब्राह्मणांनी कधीही आपलं म्हटलेलं नाही आहे मित्र. म्हणजे आज जे उद्धव ठाकरेंना म्हणजे एवढा सगळा राजकीय त्रास होत असताना ब्राह्मण समाजाची सहानुभूती मात्र उद्धव ठाकरेंबरोबर का जात नाही, त्याचं मूळ याच्यामध्ये आहे की वैदिकांना कायस्थ प्रभूंच्या बद्दल सहानुभूती नाही आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे हे वैदिक ब्राह्मण होते आणि त्यांच्याबरोबर लढू लागणारे, स्वराज्यासाठी रक्त सांडणारे हे कायस्थ प्रभू होते. मुरारबाजी देशपांडे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, हे कायस्थ प्रभू होते. वेळोवेळी वेदोक्त प्रकरणामध्ये छत्रपतींच्या बाजूने उभे राहणारे हे सगळे कायस्थ प्रभू आहेत. अगदी उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा बहुजन समाजाच्या हिताचंच लिखाण करून गेले, त्यांनी ती चळवळ चालवली. आणि बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा वैदिकांचे फालतू लाड केले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आहेत. म्हणून जो कर्नाटकाचा जो अहिंदा पॅटर्न आहे, मागासवर्गीय, मुसलमान आणि मागासलेले हिंदू, ह्या कॅटेगरीला जमा करण्यामध्ये उद्धव ठाकरे हे परफेक्ट बसू शकतात, हे माझं मत आहे. आता याच्यामध्ये फक्त अडचण एवढीच होऊ शकते की उद्धव ठाकरे स्वतः त्याला किती ह्यांनी घेतात, म्हणजे गांभीर्यानं घेतात. कारण उद्धव ठाकरे यांच्या संबंधानं एक गोष्ट अशी होत चाललेली आहे की ज्यावेळी गाडी चढायला लागते त्यावेळी ते स्टेअरिंग सोडून पळून जातात. म्हणजे मध्ये शरद पवार साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी राजीनामा द्यायची गरज नव्हती, त्यांनी प्रेशरमध्ये येऊन म्हणा किंवा नैतिकतेनं म्हणा कशामुळं का महिना तिथून पळ काढला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. आज त्यांनी जर तो राजीनामा दिला नसता, तिथून जर ते खुर्ची सोडून पळून गेले नसते तर ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिसले असते मित्र हो. आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना मोठ्या प्रमाणावर विजय मिळाला असता सहानुभूतीनं. मग तिथे पण त्यांनी आपला म्हणजे तिथून काढता पाय घेतला. त्याच्यानंतर काल परवा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर मनोवैज्ञानिक दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले. अजितदादांना म्हणजे ते नाटक झालं आणि लगेच उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर जात आहे. अशा प्रकारे पळपुटा धरसोड करणारा नेता लोकांना आवडत नाही, ही उद्धव ठाकरेंची दुसरी बाजू आहे. पण उद्धव ठाकरे हे अहिंदाचं समीकरण व्यवस्थितपणे महाराष्ट्रात मांडू शकतात आणि ते समीकरण महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ शकतं. कारण महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पाया आहे. जर देशभरामध्ये सर्वाधिक वेगानं महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार कुठे जर यशस्वी होऊ शकतो तर तो महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो, अशी वस्तुस्थिती
आहे आणि त्या गणितामध्ये निश्चितपणे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सहकार्याने उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे सिद्धरामय्या सिद्ध होऊ शकतात. हा आजच्या विवेचनाचा विषय तुम्हाला कसा वाटला हे निश्चित कॉमेंट करून कळवा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.